कसे आहात बाबा? अगं मी आणि आपली ही देवी नेहमी आनंदात असतो. जावई बापू नाही आले? येणारच होते पण अचानक काहीतरी काम आलं त्यामुळे तिथे जावं लागलं. तुमची नेहमी आठवण काढत असतात. सुमे, तुला खोटं बोलता येत नाही त्यामुळे तसा प्रयत्नही करू नकोस. सुमे, अगं चेहऱ्यावर हसू आणून मनातलं दुःख लपवता येतं पण डोळ्यातलं नाही. अरे साहेबांनी आज बोलावलं होतं. साहेब, सुभान आलाय. शेतीच्या जप्तीचं प्रकरण तुम्ही बोलावलं होतं त्याला आज. त्याचं काय करायचं? परशुरामला भेटायला सांगा, तो बघेल काय ते. साहेब, पण जरा तुम्ही लक्ष घातलं असतं तर. परशुरामला भेटा म्हटलं ना. चला आता. पण साहेब, चला. जानकी, काय ग असं लपून छपून बघायला? मी काय कुणी पिंजऱ्यात ठेवलेला प्राणी आहे? तसं नाही सुमिताई, पण तू आता किल्लेदारांची सून आहेस, घाबरायला नको. तुझ्यासाठी मी तुझी सुमिताईच आहे, कळलंय? चुकले. सुमिताई, पेढा आहे का बर्फी? हा, चावट कुठली? हे काही आपल्या हातात थोडीच असतं. कृष्णात्या, तुम्ही? मी नमस्कार करते. हा, म्हणजे ओळखतेस तू मला? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही. मी वनिता, इथल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहते. हो, येते मी. कोण हो ही? पूर्वी कधी पाहिली नव्हती गावात तिला. नाही, आपल्या गावातलीच आहे, शाळेत शिक्षिका आहे. म्हणाली ती आता, पण गायक मंगळसूत्र दिसत नाहीये. नाही, तिचं अजून लग्न झालेलं नाहीये. म्हणजे पहिल्यांदी परिस्थिती बरी नव्हती म्हणून, आणि आता वय उलटून गेलं. लग्न कोण करणार? आज दासी पूजा आहे ना, मंदिरात जायला उशीर होईल. निघूया. ते गण्यासाठी म्हणून घेतलं होतं. तुम्ही आधी नाही का सांगायचंस? आणि एवढंच त्याला पुरणार आहे का? मी त्याच्यासाठी आणखीन थोडे घेते. हा, मला वाटतं हा जो पार्ट आहे ना, पार्टबीट दाखवू नका. या गाडीचे सगळे पार्ट्स ओळखते. मला एक कळत नाही, नरसिंह भाऊजींकडे 10 गाड्या आहेत, पण तुम्हाला एक धड बरी गाडी घेता येत नाही. घेऊ. आणि एवढी घाई कशाला करतेस? आधीच निघेपर्यंत उशीर झाला आपल्याला. देवाना तिकडे देवळात दासी पूजेला सुरुवात सुद्धा झाली असेल. सुभान पवाराची कन्या जानकी, तिला नवसाईनं दासी पूजेचा मान दिलाय.